शिक्षक समन्वय संघाच्याकडून जे आंदोलन सुरू केलं गेलं 5 तारखेपासून इथं आपण शिक्षक सर्व आपल्या हक्काच्यासाठी लढत आहे। महाराष्ट्रातल्या तमाम प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षकांना या आझाद मैदानावरून आवाहन करण्यात येत आहे की पुरवणी मागणीमध्ये आपली मागणी टाकल्या गेलेली नामंजूर झाली। 14 ऑक्टोबर 2024चा शासन आदेश काढल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी 1 किंवा 2 अधिवेशनामध्ये व्हायला पाहिजे होती, परंतु शासनाकडून विधिमंडळाचाही अवमान केला जात आहे आणि तुम्ही आपण जे आंदोलन आतापर्यंत केले त्या आंदोलनालाही या ठिकाणी वाटाण्याच्या अक्षता दाखवण्याचं काम शासनाकडून केलं जात आहे। जोपर्यंत आपण आपली संख्या या आझाद मैदानावर दाखवत नाही तोपर्यंत आपला जो काही निर्णय अपेक्षित आहे तो निर्णय अपेक्षित होणे नाही। दिनांक 8 व 9 तारखेला शिक्षक समन्वय संघाच्याकडून आपण शाळाबंद आंदोलन सुरू केलं गेलेलं आहे। प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांना, मुख्याध्यापकांना या आझाद मैदानावरील समन्वयक आम्ही आवाहन करतोय की त्यांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांना पत्र द्यावं। तसं शिक्षण अधिकारी, उपसंचालक महोदयांना पत्र देण्याचं आपण सांगितलेलं आहे, पण त्यांना जर देणं झालं नाही तर आपल्या मुख्याध्यापकांना पत्र द्यायचं, स्वाक्षऱ्या करायच्या, सरळ सर्व शिक्षकांनी या आझाद मैदानावर यायचं। आपले जर डोके या ठिकाणी असले तर 8 व 9 तारखेला सर्व शिक्षक आमदार महोदय पण आपल्यासोबत येऊन या ठिकाणी बसतील। त्यांना आपण 2 दिवस इथून जाऊ देणार नाही। सभागृहामध्ये जर तुम्ही लढल्यानंतर, जर आयुध वापरल्यानंतर आम्हाला न्याय भेटत नसेल तर तिथं लढल्यापेक्षा आमच्यासोबत आझाद मैदानावर लढा, असं आंदोलनात या समन्वयकांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक आमदार महोदयांना आज आवाहन केलं। जगदाळे सर आणि मी स्वतः सगळ्या आमदार महोदयांना भेटलो। आमदार महोदय पण या आझाद मैदानावर येऊन आपल्यासोबत बसायला तयार आहेत। आता गरज आहे ती फक्त तुम्ही। वाघ सरांनी सांगितल्याप्रमाणे 5 जून 2025 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणं आंदोलन चालू आहे। तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे आणि जे पहिल्या दिवशी शासनाकडून उगवलं म्हणजे आपल्या निधीची तरतूद कोणत्याही प्रकारची शासनाने केलेली नाही। याला सर्वस्वी जबाबदार घरात बसलेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी हेच आहे। आम्ही अनेक दिवसापासून सांगतोय की टीम वर्कशिवाय कोणतेही यश मिळत नाही, संख्या असल्याशिवाय यश मिळणार नाही। तरीही अनेक मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी घरामध्ये मूग गिळून गप्प आहे आणि आज आपली अवस्था अशी आहे, न घर का न घाट का, कोणी विचारणार नाही आहे। तरीही अधिवेशन 18 जुलैपर्यंत आहे। आपण काहीही करू शकतो, मनात आणलं तर काही होऊ शकतं। अंतिम अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहे। आज आम्ही सगळ्या शिक्षक आमदारांना भेटलेलो आहे। शिक्षक आमदार एकत्रितरित्या बसून याबाबत रणनीती ठरवणार आहेत। त्यांची आज बैठक आहे आणि ती परत मुख्यमंत्र्यांनी त्यांनी वेळ मागितली की वेळ द्या म्हणून आमच्या प्रश्नासंदर्भात। आणि 8 तारखेला सर्व शिक्षक आमदार आझाद मैदानामध्ये उपोषणाला दिवसभर बसणार आहे। मग अशा वेळेला राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू, मुख्याध्यापक यांनी तो उपस्थित असणं गरजेचं आहे। आता शाळा 2 दिवस जरी बंद झाल्या तर मुख्याध्यापकाच्या अधिकारामध्ये 4 सुट्ट्या असतात, त्यातल्या 2 सुट्ट्या आपण वापरू शकतो। तेव्हा कोणत्याही प्रकारचे कारणं सांगायचे नाहीत आणि ही वेळ परत येणार नाही। यातून जर दगाफटका झाला तर त्याला जबाबदार सर्वस्वी घरात बसणारे सर्व शिक्षक बंधू असणार आहेत। कोणत्याही कृती समितीला किंवा शिक्षक समन्वय संघाला कोणी दोष देऊन उपयोग होणार नाही। आज गरज तुमची आहे, मैदान तुमची वाट पाहतो, हीच एक विनंती। धन्यवाद।